श्रद्धा वालकर खून प्रकरणानं देशभरात खळबळ उडाली होती। लिव्ह इन पार्टनर आफताबनं तिची गळा दाबून हत्या केली होती। त्यानंतर मृतदेहाचे तुकडे करून जंगलात फेकून दिले होते। आता बंगळुरात अशीच एक घटना घडली आहे। एका 29 वर्षीय महिलेच्या मृतदेहाचे 30 तुकडे फ्रीजमध्ये आढळून आले। महिला मूळची बिहारची असल्याचं समजतंय। घटना सविस्तर पाहूया त्याआधी तुम्ही HPN मराठी न्यूज चॅनल पहिल्यांदाच पाहत असाल आणि अजूनही चॅनलला सबस्क्राइब केलं नसेल तर नक्की सबस्क्राइब करा, जेणेकरून आमचे अपडेट्स लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचतील। तर बंगळुरूच्या मल्लेश्वरम इथल्या एका इमारतीत एक RK फ्लॅटमध्ये शनिवारी एका महिलेच्या मृतदेहाचे तुकडे आढळून आलेत। फ्रीजमध्ये 30 तुकडे ठेवण्यात आले होते। शेजाऱ्यांना फ्लॅटमधून दुर्गंधी आल्यानंतर तक्रार करण्यात आली होती। पोलीस घटनास्थळी दाखल झाले तेव्हा हा सर्व प्रकार उघडकीस आला। महिलेचं नाव महालक्ष्मी असं असून ती मूळची बिहारची होती। ती 5 ते 6 महिन्यांपूर्वी बंगळुरूला आली होती। महालक्ष्मीचा पती नेपाळचा असून तो एका आश्रमात काम करतो। दोघांमध्ये वाद होत असल्याने ते वेगळे राहत होते। पोलिसांनी हत्येचं कारण अद्याप सांगितलेलं नाहीये, मात्र ही हत्या आठवड्याभरापूर्वी झाली असावी अशी शक्यता आहे। हत्या प्रकरणी चौकशी सुरू करण्यात आलेली आहे। ACP N सतीश कुमार यांनी सांगितलं की पोलीस ठाण्याच्या हद्दीत एका घरात महिलेचा मृतदेह तुकडे केलेल्या अवस्थेत आढळला। हे तुकडे फ्रीजमध्ये ठेवण्यात आले होते। हत्या 4 ते 5 दिवसांपूर्वी केली असावी। श्वान पथक आणि फॉरेन्सिक तज्ञांनी घटनास्थळी पाहणी केली असून अधिक तपास केला जातोय। मृतदेहाची ओळख पटली, चौकशी केली जात असल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे। महिला कर्नाटकात राहत होती, ती बिहारची होती। बंगळुरात मल्लेश्वरम इथं एका कापड फॅक्टरीत काम करत होती, पण गेल्या 2 आठवड्यांपासून ती कामावरती गेली नव्हती।